झी 24 तास एक पाऊल पुढे। सवाल हक्काचा, खास तुमचा शो। लाल फितीच्या कारभाराचं लोण आता खासगी संस्थांपर्यंतही येऊन पोहोचलंय। लाल फितीच्या कारभारामुळे सोलापुरातल्या एका कुटुंबावर उपासमारीची वेळ आली। कुटुंब प्रमुखाच्या मृत्यूनंतर एका शैक्षणिक संस्थेनं त्यांच्या वारसांची थकीत देणे आणि अनुकंपा तत्वावर नोकरी द्यायला विरोध केला। संस्थेच्या कार्यालयाचे हेलपाटे मारून थकलेल्या विधवा महिलेनं झी हेल्पलाईनच्या माध्यमातून अन्यायाला वाचा फोडली। अखेर शिक्षण अधिकाऱ्यांनी महिलेची थकीत देणे देण्याचे आदेश संबंधित संस्थेला दिलेत। शासकीय यंत्रणेतील दप्तर दिरंगाईचा थोड्याफार फरकानं सर्वांनाच अनुभव आहे। लालफितीच्या कारभाराचं लोण आता खासगी आणि स्वयंसेवी संस्थांपर्यंत येऊन पोहोचलंय। याच दप्तर दिरंगाईचा फटका सोलापुरातील कल्याण शेट्टी कुटुंबाला बसलाय। कुटुंब प्रमुख विजयकुमार कल्याण शेट्टी हे सोलापूर शहरातल्या BS कुलकर्णी हायस्कूलमध्ये शिपाई म्हणून काम करत होते। 23 नोव्हेंबर 2012 रोजी म्हणजे 4 महिन्यांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं। घरातला कर्ता पुरुष अचानक निघून गेल्यानं कुटुंबाची आर्थिक घडीच विस्कटली। शाळेत शिपाई असलेल्या विजयकुमार यांचा पगार अगोदरच तुटपुंजा होता। तो पगारच बंद झाल्यानं कुटुंबावर उपासमारीची वेळ आली। शाळेकडून तातडीची मदत आणि देय रक्कम मिळणं अपेक्षित होतं, मात्र शाळा व्यवस्थापनानं कल्याण शेट्टी कुटुंबाकडे दुर्लक्ष केलं। विजयकुमार यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीला अनुकंपा तत्वावर नोकरी मिळणं अपेक्षित होतं। BS कुलकर्णी शाळा व्यवस्थापनानं नोकरीही नाही आणि थकीत देणीही दिली नाही। कुटुंबाची उपासमार टाळण्यासाठी डोक्यावर आभाळ कोसळलं असतानाही विजयकुमार यांच्या पत्नी तेजश्री शाळेच्या आणि शिक्षण विभागाचे हेलपाटे मारू लागल्या। कर्मचाऱ्याची विधवा पत्नी म्हणून शाळा व्यवस्थापनाकडून सहानुभूतीपूर्वक वागणूक मिळणं अपेक्षित होतं, मात्र शाळा व्यवस्थापन आणि शिक्षण विभागानं त्यांचा अक्षरशः फुटबॉल करून टाकला। 23-11 नोव्हेंबरला त्यांचं निधन झालं। निधन झाल्यानंतर मी 7व्या दिवशीपासून शाळेकडे पाठपुरावा करते की माझे पेन्शनचे कागदपत्र, प्रायव्हेट फंड आणि जो काही गट विमा जो काही आहे तो मला लवकरात लवकर द्या म्हणून, आणि अनुकंपावरती कामाला पण घ्या म्हणून। पण त्यांनी साफ असा नकार दिलेला आहे की पेन्शन घेऊन सुखी राहा, सर्व्हिसच्या भानगडीमध्ये तू पडू नकोस, असं मला त्यांनी पहिल्यापासूनच सांगितलं। तरी पण मी हर एक संघटनेकडून, हर एक संस्थेमार्फत आणि हर एक नेत्याकडून सुद्धा मी त्यांचा पाठपुरावा करते, पण त्यांनी मला आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद दिलेला नाही। माजी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाबाबत असलेली अनास्था उद्विग्न करणारी होती। कोणीही ठोस मदत करत नव्हतं। जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेतली तर त्यांनी फक्त आश्वासनावर बोळवण केली। सोलापुरातील मनसे शिक्षक सेनेनं कल्याण शेट्टी कुटुंबाला मदत करण्यासाठी पुढाकार घेतला। पाठपुरावा करूनही काहीच होत नाही म्हटल्यावर मनसे शिक्षक सेनेनं झी हेल्पलाईनच्या माध्यमातून या प्रश्नाला वाचा फोडण्याचा निर्णय घेतला। त्यांनी झी हेल्पलाईनकडे कल्याण शेट्टी कुटुंबाची व्यथा मांडली। या कुटुंबाला गेल्या 4-5 महिन्यापासून निवृत्ती वेतनही मिळत नाहीये, भविष्य निर्वाह निधीची रक्कम मिळत नाहीये, गट विम्याची रक्कम आहे ती मिळत नाहीये। सरकार टेंबा मिळवतंय की 50% महिला आरक्षण आहे, आणि अशा प्रकारच्या शाळेमधून जर महिलांना न्याय मिळत नसेल, त्यांच्या 4 मुली आहेत, मुली वाचवा अभियान तुम्ही देशभर राबवता, ज्या कुटुंबामध्ये 4 मुली जगत आहेत त्यांना तुम्ही मारून टाकणार का त्यांना जगवणार, हा खरा प्रश्न इथला आहे। झी हेल्पलाईननं तक्रारीची तातडीनं दखल घेतली। झी हेल्पलाईनची टीम कल्याण शेट्टी कुटुंबाला जाऊन भेटली, त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या। कल्याण शेट्टी यांचं प्रकरण घेऊन आम्ही सोलापूरच्या शिक्षणाधिकारी BS शिवशरण यांना गाठलं। कल्याण शेट्टी कुटुंबाच्या आर्थिक स्थितीबाबत कल्पना दिली। त्यांनी तातडीनं शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला। मृत विजयकुमार यांची थकीत देणी तातडीनं देण्याचे आदेश दिले। आदेशाचं पालन झालं नाही तर सरकारी अनुदान रोखण्याचा इशाराही दिला। शिवाय कुटुंबात कोणीही कमावता व्यक्ती नसल्यानं विजयकुमार यांच्या पत्नी तेजश्री यांना अनुकंपा तत्वावर नोकरीत सामावून घ्यावं असे आदेश दिले। आपण त्या संस्थेला पत्र दिलेलं आहे, यांचा जे अनुकंपाचा प्रस्ताव आहे ते तात्काळ सादर करा। पुन्हा त्यांना सांगितलेलं आहे, त्या पद्धतीनं त्यांनी पाठवलेलं आहे असं म्हणतात, पण नाही आला तर उद्या आपण मागून घेऊ लागलोय। त्या पद्धतीने नियमानुसार यांना जे आहे अनुकंपा सर्व्हिसचं ते आपण कारवाई केली जाईल। शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर कल्याण शेट्टी कुटुंबाला थकीत देणी मिळतील अशी अपेक्षा आहे। थकीत देणी मिळाल्यास कुटुंबाला थोडाफार आर्थिक आधार मिळणार आहे। विजयकुमार यांच्या पत्नीला अनुकंपा तत्वावर नोकरी मिळायलाच हवी, ही झी हेल्पलाईनची भूमिका आहे। त्यांना नोकरी मिळाल्यास कल्याण शेट्टी कुटुंबाला मोठा आधार मिळणार आहे। नोकरीचा अधिकार मिळवण्यासाठी झी हेल्पलाईन सतत पाठपुरावा करणार आहे, कारण सवाल कल्याण शेट्टी कुटुंबाच्या हक्काचा आहे। झी हेल्पलाईनसाठी संजय पवार, सोलापूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।